खूप काही वचन त्या प्रार्थनेमध्ये सामील करून मोठ्या मोठ्या प्रार्थना करून काय फायदा नाही. जेन्युइन पाहिजे, खऱ्या पाहिजे, इथून आलेल्या पाहिजे, खरी ओरड पाहिजे, धाव पाहिजे. बापा माझी क्षमा कर, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुझ्या विरुद्ध पाप केलंय. तो बोलला नाही मी जाऊन असं केलं बापा, मी तसं केलं, काही नाही बोलला. आपण मागच्या रविवारी पाहिलं ती व्यभिचारीण स्त्री येशूच्या पायाजवळ आली, रडत होती. एक शब्द बोलली नाही. तिची कृती तिच्या सर्व पापांचं शालन करणारी होती. देवाला कृती पाहिजे, कृती पाहिजे. कृती जो व्यक्ती आणतो शब्दांबरोबर, देव त्याच्या प्रार्थनेकडे काम देतो. आणि म्हणून प्रियांनो, आज हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे का आमचे अंतःकरण शुद्ध आहे? आपण आपल्या जागेवर उभं राहू. कोणीही देवाचा अपमान करून परस्पर निघून जाऊ नका. जे वचन आपण वाचलेलं आहे, देवाच्या मंदिरी सावधगिरीचा इशारा आम्हाला आहे. त्यावर आम्ही मनन करूया, लक्ष करूया. हे वाटेवर पडलेले जमिनीसारखं आमचं अंतःकरण, खडकाळ अंतःकरण, काटेरी झुडपात सापडलेलं अंतःकरण आहे का? तशी जमीन आहे का? याच्यावर आपण आज विचार करूया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. येशू तूच म्हटलं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. आमचं अंतःकरण पुष्कळदा प्रभू त्या वाटेवर असलेल्या जमिनीसारखं आहे. पुष्कळदा आम्ही त्या खडकाळ जमिनीसारखं अंतःकरण प्रभू आमचं आहे. पुष्कळ वेळेला आमचं अंतःकरण प्रभू त्या काटेरी झुडपात, त्या जमिनीवर काटेरी झुडपं उगवल्यासारखे जमिनीसारखं प्रतीक प्रभू आमचं अंतःकरण आहे. तुझ्या वचनाचं बीज प्रभू आज तुझ्या लोकांच्या अंतःकरणात जी सुपीक आहे प्रभू, तिच्यात तू आज रुजू दे. आमच्या अंतःकरणाचे तू तुकडे तुकडे कर, त्याची मशागत कर, त्याचा चुरा कर. त्याच्यात असलेला सर्व कठोरता, काठिण्य, पाषाणता सर्व तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या वचनाच्या हातोड्याद्वारे त्याचा भुगा कर, त्याचा चुराडा कर, ते मऊ कर. ह्यासाठी की तुझं वचन त्यामध्ये रुजेल, त्याला मुळं फुटेल, ते अंकुरित होईल आणि ते चांगलं वाढेल, त्याची वाढ होईल आणि ते भरपूर पीक आणेल. जर आमच्यामध्ये, माझ्यामध्ये प्रभू अशा प्रकारच्या जमिनी असतील तर हा आज आम्हाला सावधतेचा, गंभीरतेचा, सतर्कतेचा इशारा प्रभू तुझ्या वचनाद्वारे तू आम्हा सर्वांना आज देत आहे.